जाता है ना विकास गरीब दादा असं थोडं फिरून थोडे वरती घ्या डाउन कर पूर्ण बंडू मध्ये आलंच म्हणून आम्ही सांगितलं दादा बंद दादा बंडू लाईव्ह चालू आहे आज या ठिकाणी काल जी सुप्रीम कोर्टाची घटना
घटना घडली त्याच्या निषेधार्थ आपल्या महासंसदरत्न आदरणीय सुप्रियाताई युवा नेते आदरणीय आमचे युगनदादा आणि सर्व उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीचे सतीश मामा सर्व पक्षाचं सर्वच कार्यकर्त्यांना थोडक्यात सांगतो की काल अत्यंत निंदनीय अशी घटना घडलेली आहे. असं कधी सुप्रीम कोर्टामध्ये जे काय वकील वर्ग आहेत असा कधीही प्रकार आजपर्यंत घडलेला नाही. परंतु सनातन शक्ती जी आहे ह्या सनातन शक्तीच्या माध्यमातून हे जे कार्य घडलेलं आहे, जे काम जे काही केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे. किशोर म्हणून जे आहे ते वकील चालले होते, त्यांचं आर्ग्युमेंट सकाळी 11 वाजता चाललेलं होतं आणि एक मध्य प्रदेशची एक घटना होती आणि ते विष्णू मंदिर जे होतं ती विष्णू मंदिरामध्ये त्याचं पुनर्वसन करावं किंवा त्यांना ती मूर्ती जी तोडलेली आहे ती मूर्ती दुरुस्त करण्याची त्यांना परवानगी द्यावी असं एक पिटिशन त्यांनी दाखल केलेलं होतं. परंतु त्यावेळेस माननीय आपले न्यायाधीश गवई साहेब यांनी त्यांना सांगितलं की हे भाग आमच्याकडे येत नाही, न्यायालयाकडे येत नाही, तो पुरातन तत्व भागाकडे तुम्ही अर्ज करा असं त्यांना सांगितलं. परंतु तुम्ही अत्यंत चुकीचं करता, तुम्ही देवाला मारत नाही म्हणून रागापोटी त्यांनी त्यांचा बूट काढला आणि तो न्यायाधीशाच्या त्यांच्या बाजूने तो फेकला. त्यावेळेस संपूर्ण न्यायदेवतेमध्ये अत्यंत ही घटना जी घडलेली निंदनीय आहे. नंतर सगळे सिनियर वकील मंडळी सुप्रीम कोर्टातले तिथं सगळे दाखल झाले आणि सगळ्यांनी सांगितलं की बाबा चुकीचं आहे. परंतु एक गवई साहेबांचं एक महत्त्वाचं एक संयमी नेतृत्व कसं असतं ते महत्त्वाचं होतं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय तिथं ज्येष्ठ वकील होते त्या वकिलांच्या समक्ष हा प्रकार घडलेला होता, आर्ग्युमेंट चालू होतं, परंतु तरीसुद्धा त्यांनी संयमी नेतृत्व म्हणजे ठीक आहे, त्यांना काही लोकांनी धरलं, त्यांना म्हणजे तिथले जे काही सुरक्षा रक्षक असतात त्यांनी धरलं. परंतु न्यायाधीश महोदयाने त्यांना सांगितलं की त्याला सोडून द्या, परंतु त्यांनी संयमी वृत्तीने काहीही बोललेले नाही. परंतु ही जी घटना घडली ही अत्यंत निंदनीय अशी घटना घडली. नंतर आमचं बार काउन्सिल ऑफ इंडिया ही आहे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी लगेच त्यांनी तातडीने मिटिंग घेतली आणि त्याप्रमाणे संपूर्ण देशामध्ये सर्वत्र सगळ्या बार असोसिएशन म्हणजे बार काउन्सिल आपलं महाराष्ट्र आहे, नंतर इंडियाचं जे आहे ते बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, तर त्याला निलंबित केलं आणि ती सगळं असा प्रकार घडलेला आहे. असा जो प्रकार घडलेला आहे तर मी अत्यंत ताईंचं इतकं कौतुक करतो, अभिमान व्यक्त करतो युगनदादाचं दोघांनी. काल लगेच ही घटना घडल्यानंतर लगेचच त्यांनी काल आपल्याला लगेच कळवलं की आपण इथं मूक मोर्चा काढू आणि मूक आंदोलन करू आणि ह्या घटनेचा निषेध करू. नंतर पवार साहेबांनी सुद्धा लगेच ट्विट केलं की ही जी काही घटना घडली ही अत्यंत निंदनीय अशी घटना घडलेली आहे आणि ती सुद्धा पवार साहेबांनी ट्विट केलं. मी असू द्या लक्षात आलं का, परंतु न्यायदेवता आहे ही संपूर्ण देशाची न्यायदेवता आहे आणि न्यायदेवतेवर जो काय हल्ला घडला, हल्ला जी झाला ही अत्यंत निंदनीय बाब असल्यामुळं आज आपण इथं सुप्रिया असतील, युगनदादा असतील, एक चीफ जस्टिस हे रासू गवई जे अमरावतीचे आहेत ते माजी सभापती होते आणि सभापतीचे अत्यंत ते चिरंजीव आहेत आणि त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी पहिलं महाराष्ट्राचे मुंबईचे ते न्यायमूर्ती झाले, हायकोर्ट झाले, त्यानंतर काही दिवसांनी त्यांना बढती मिळाली, ते सुप्रीम कोर्टात गेले आणि पदोन्नतीप्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे देशाचं सर्वोच्च म्हणजे जी न्यायव्यवस्था जी आहे म्हणजे जे आपल्या ह्याच्या संविधानाचे 3 भाग जे आहेत कार्यकारी न्यायदेवता आणि तुमच्या एक्झिक्युटिव्ह ही जी आहे त्यापैकी न्यायदेवता हे आपला संविधानाचा भाग आहे आणि त्या संविधानाच्या भागावरची जी काही न्यायदेवता आहे त्यांच्यावर तो हल्ला झालेला
न्यायदेवतेने सगळ्याचं रक्षण करायचं असतं, न्यायदेवतेने सगळ्याच्या घटनाही करायचं असतं. तर न्यायदेवतेने त्यांना सांगितलं होतं की हा विषय आमच्याकडे येत नाही, तो पुरातन तत्व भागाकडे येतोय. परंतु त्यांनी ते ऐकलं नाही. परंतु सनातन प्रवृत्तीचे असल्यामुळं त्यांनी त्यांचा बूट काढला आणि ते न्यायाधीशाच्या महोदयांच्या ह्या ठिकाणी त्यांना फिरकवलेला. ही गोष्ट निंदनीय म्हणून आज आपण त्यांच्या योगेंद्रदादाच्या नेतृत्वाखाली आपण इथं आलेलो आहे. आणि आज आपण मूक म्हणजे जे आहे ते न बोलता किंवा न भाषणं वगैरे करता आज आपण त्यांचा निषेध व्यक्त करतो. आज आमच्या दुपारी वकील संघामध्ये सुद्धा आमचे अध्यक्ष पण येणार होते, पण येतात आता निघाले 25 वर्षी आता तिथून निघाले कोट वगैरे घालून ते निषेध काय येणार आहेत म्हणजे ते सगळे येणार आहेत आता. पण आता ते यायला जरा थोडा वेळ लागेल. आमच्या बांधवताई इथं बसले आपले हो कोर्टात पण दुपारी निषेध करणार आहेत. हां वकील आहेत, आरडी काटे वकील आहेत, सगळे आम्ही वकील मंडळी आज कोर्टामध्ये त्याचा निषेध करणार आहे. काही पुनश्च एकदा धन्यवाद देतो की तुम्ही हा जे निषेधाचा मोर्चा केला आणि अत्यंत एक चांगलं म्हणजे आता जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला बोलता येत नाही आता इथं जे प्रायव्हेटले आहेत. परंतु हे अमरावतीचे साहेब आहेत आणि सर्वसामाविक असं आपलं आहे आणि आता महाराष्ट्राचा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाला जर कुठं तडा जात असेल तर पवार साहेब पहिला ते उतरतात, ताई उतरतात. आणि त्या पद्धतीने आज ताईंनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या ह्याच्यापुढं आपण सगळे नतमस्तक होऊ आणि त्यांचा निषेध करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जे मला जे बोलण्याची संधी दिली ताईंनी त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. मौन पाळायचं आहे. आपण इथं मूक आंदोलनासाठी आलेलो आहोत, तर सगळ्यांनी एक 10 मिनिटं शांत बसायचं.
या भारतात आपण या ठिकाणी आज इथे तुम्हाला काय आज आपण या ठिकाणी काल सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मूक आंदोलन करतोय. आज या ठिकाणी आपण संविधानाच्या प्रिएम्बलचं वाचन करतोय. आपण या ठिकाणी राज्यघटनेच्या प्रिएम्बलचं वाचन करतोय. जर कुणाला म्हणता आलं तर म्हणा किंवा चालेल चालेल चालेल. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. भारत माता की जय. यानंतर ताई आपल्याला मार्गदर्शन करतील. खाली करा. बॅनर खाली करा. संविधानाच्या चौकटीत हा देश चाललेला आहे. त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी महात्मा गांधी झाली दिल्लीमध्ये त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. हा एक म्हणजे मला एक भारतीय म्हणून खरं तर आज मला अतिशय जड अंतःकरणातून मी हे बोलते की काल असं वाटलं की भारतातला हा काळा दिवस आहे का. कारण सगळ्यात उच्च म्हणजे माननीय आपले उच्च न्यायाधीश गवई साहेब हे महाराष्ट्राचे आहेत, पण आज त्यांचा हक्क फक्त महाराष्ट्र नाही भारताचा आहे. भारताचं नेतृत्व गवई साहेब आज करतात
आणि महाराष्ट्र आणि भारतावर हा काल हल्ला झालेला आहे, त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि ह्या गोष्टी समाजात का होत आहेत ह्याचंही आत्मचिंतन आपण करण्याची वेळ आली. ही प्रवृत्ती का वरती डोकं काढते? ही आपली संस्कृती नाही, ही मराठी संस्कृती नाही, ही भारतीय संस्कृती नाही. मग ही संस्कृती येते कुठून? मला असं वाटतं बापू, आपण सगळे कोर्टात जेव्हा या सगळ्यांची चर्चा कराल तेव्हा आपणही आम्हाला मार्गदर्शन करा. कारण का मी आज इथून इंदापूरलाही जाणार आहे, मी इंदापूरच्या कोर्टातही आज जाणार आहे. हा फक्त एका कोर्टाचा विषय नाही, पण आपल्या समाजाचा हा विषय आहे की एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलली म्हणून त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट हल्ला करणार का? त्या कुटुंबाचा, त्या पदाचा, त्या व्यक्तीचा तो मानसन्मान आहे. आणि ही गोष्ट होणं ही अतिशय दुर्दैवी आहे. ही गोष्ट होणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपण पुढे चाललं पाहिजे. आणि आज आपण काही पक्ष म्हणून इथे जमलेलो नाही, आपण एक भारतीय आणि मराठी नागरिक म्हणून आज इथे जमलेलो आहोत. आणि याचा जाहीर निषेध करूया. आणि अशा घटना ज्यांनी आपली मान, आपली भारतीय लोकांची मान हलवली, अशी कुठली कृती आपल्या देशात होता कामा नये. याच्यासाठी आपण सगळ्यांनी जबाबदारीने अजून आपल्याला एक समाज म्हणून काय करता येईल याचीही चर्चा कुठेतरी झाली पाहिजे. राजकारण होत राहील, पण हा देशाचा प्रश्न. आणि ही बातमी काय फक्त महाराष्ट्रापुरतं समित राहिली नाही, ती जगात बातमी गेली. त्यामुळे आज भारताकडे कुठल्या नजरेने लोक बघत आहेत याचंही आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. मी स्वतः काल दिल्लीला आता जेव्हा जाईन तेव्हा मी स्वतः तुमच्या आशीर्वादाने मी दिल्लीला जायची संधी आपण मला दिली. की दिल्लीमध्ये सरकारलाच विनंती करणार आहे की पार्लमेंट झाल्यावर अशा काही गोष्टींवर आपण पार्लमेंटमध्ये सगळ्यांनी मिळून चर्चा घडवून आणली पाहिजे की ह्याच्यासाठी हा बदल, ही कटुता कशामुळे वाढली, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या ऐक्याला कुठेही धक्का लागता कामा नये. आणि गुण्यागोविंदाने हे काय, म्हणजे मला असं वाटतं की महात्मा गांधी आज असते तर त्यांना किती वेदना झाल्या असते. महात्मा गांधींनी एवढी मोठी लढाई त्या इंग्रजांच्या विरोधात उभी केली, ती ह्या दिवसासाठी नाही केली. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडावं ह्याच्यासाठी. म्हणजे ह्याच संविधानामध्ये आज आपण बाबासाहेबांच्या चरण्यात आहोत. त्यांनी काय लिहिलं होतं की प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार हा मिळालाच पाहिजे. मग शिक्षण, विकास ह्या सगळ्या गोष्टी या संविधानात असताना ही कृती कुठून येते आपल्या राज्यात? त्यामुळे याचा आपण जाहीर निषेध करूया. आणि ही घटना परत होणार नाही याच्यासाठी समाज म्हणून आपल्याला जे काही प्रत्येकाला करता येईल याच्यासाठी आपण एकत्र राहूया. आज आपण आलात, बापूंनी आपल्या सगळ्यांना कशी ती प्रक्रिया असते चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही माहिती दिली, त्याबद्दल मी तुम्ही सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि हा दुर्दैवी दिवस, हा कालचा काळा दिवस जो भारतात झाला त्याचा मी जाहीर निषेध करते. खरं तर गवई कुटुंबांचे आणि आमचे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. मी भूषण गवई साहेब, खरं तर प्रेमाने आम्ही त्यांना भूषण दादा म्हणतो, पण त्यांचं कर्तृत्व अमरावतीवरनं आज दिल्लीमध्ये सगळ्यात उच्च त्या जबाबदारी आहेत, त्या जबाबदारीवर ते अतिशय निष्ठेने भारताची सेवा करत आहेत. त्याबद्दल त्या खरंच कुटुंबाचं, म्हणजे त्यांचे आई वडील, ते स्वतः, त्या सगळ्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी. आणि बापू, तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने जेव्हा ही घटना घडली, ज्या शांततेने गवई साहेब तिथे बसले आणि काम चालू ठेवलं, काम थांबवलं नाही, याचा खरंच आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. मी त्यांनी काल जी घटना झाली त्याचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करते. आणि अशी प्रवृत्ती ही थांबवलीच पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण भारताच्या ऐक्यासाठी, महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने शांततेच्या मार्गाने एकत्र राहिलं पाहिजे. आणि हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे, कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हे आपण पुन्हा पुन्हा या चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना हे सांगितलं पाहिजे. आपण आलात, आपलं मनापासून आभार मानते. आणि ज्याला ज्याला भेटाल त्याला जरूर या गोष्टीचा निषेध करा. आणि पुढे जाऊन अशी गोष्ट भारतामध्ये कधीच होणार नाही याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहूया.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय. अशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला.
काल जी दिल्लीमध्ये घटना झाली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. गवई साहेबांवर जो हल्ला झाला हा म्हणजे मला विश्वासच बसत नाही की अशी घटना आपल्या भारतात होऊ शकते. पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण ती फक्त घटनेवर थांबत नाही, त्या प्रवृत्तीबद्दलही आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याची चर्चा केली पाहिजे आणि ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. या देशामध्ये स्वातंत्र्य असंख्य लोकांच्या योगदानातून झालेलं आहे. महात्मा गांधींनी या देशाला दिशा दिली, त्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच चालणार, हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. आणि इतक्या मोठ्या पदावर असा जर हल्ला होत असेल तर एक समाज म्हणून, एक भारत म्हणून हा भारतासाठी एक काळा दिवस आहे आणि त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. मी भारत सरकारशीही पार्लमेंटमध्ये विनंती करणार आहे की भारत सरकारने याची एक चर्चा घडवून आणली पाहिजे पार्लमेंटमध्ये, याचा निषेध झाला पाहिजे, पार्लमेंटमध्ये निषेध झाला पाहिजे आणि चर्चासत्र घेऊन अशा घटना किंवा अशा प्रवृत्तीला ही पुढे जाता कामा नये आणि ही प्रवृत्ती, चुकीची प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. नाही, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. गृहमंत्री अमित शहा यांचा शिर्डीमध्ये दौरा झाला, परंतु कोणतीही मदतीची घोषणा झाली नाही. उद्या देखील पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये जाईल, काय अपेक्षित आहे? नाही, आमची सातत्याने मागणी आहे की सरसकट कर्जमाफी. मी पहिल्या दिवसापासून अतिवृष्टी झाल्यापासून विनंती करते महाराष्ट्र सरकारला की या 2 भागात काम करावं लागणार आहे. एक तर तातडीने वसुली बंद करणे, सरसकट कर्जमाफी करणे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग की सरसकट परत शून्यातून आयुष्य सगळ्यांची उभी करणं. म्हणजे मग शेतीला नवीन कर्ज असेल, लोकांच्या घरा काही ठिकाणी उद्ध्वस्त झाले ती पुन्हा बांधणी करणे, रस्ते तिथे करणे, शाळा करणे, अंगणवाडी करणे आणि त्या गावामध्ये जे 12 लुटेदार आहेत, शेतकऱ्यांचं तर प्रचंड नुकसान झालं आहे, पण छोटं गावात व्यवसाय करणाऱ्या असंख्य लोकांचंही झालेलं आहे, त्यांनाही आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे खूप मोठा रिहॅबिलिटेशन म्हणजे एकीकडे पहिली सरसकट कर्जमाफी, त्याच्याबरोबर आता वसुली पूर्ण बंद करणे आणि नवीन कर्ज देऊन पुन्हा आयुष्यात त्यांना उभं करणं, अशा 2 भागांमध्ये सरकारला काम करावं लागणार. मंत्रिमंडळाची बैठक आज आहे, शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल का? आज चॅनल्सवर आलेलं आहे की 15 ते 18 हजार कोटी रुपयाचं पॅकेज काहीतरी सरकार करणार आहे. जर झालं तर त्याचं अर्थातच आम्ही स्वागत करू, पण त्याची अंमलबजावणी त्या शेवटच्या माणसापर्यंत पोचावं. त्यामुळे कॅबिनेट होईस्तोवर वाट बघूया. काही शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी होणार आहे, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तसं जाहीर केलं, कसं बघताय? नाही, हा ट्विट आलेला आहे, मी लिस्टिंग अजून पाहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मीही वकिलांना फोन केलेला आहे. त्यामुळे नक्की काय माहिती आहे की सुप्रीम कोर्टातून घेऊ, कारण का असीम सरोदेंचं ट्विट आलं आहे असं मला कळलेलं आहे, पण मी स्वतः लिस्टिंग पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे मी असीम सरोदेंशी बोलणार आहे आणि मी अनिल देसाईजी वगैरे सगळं हे केसचं बघतो आम्ही, कारण का आमच्या सगळ्या एकत्रच आहेत केसेस. त्यामुळे त्यांच्याशी बोलून मला नक्की कळेल की लिस्टिंग झालं आहे का नाही. बिहारच्या निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे, खरं तर मोठा गोंधळ झाला होता मतदार यादीत. कसं बघता या सगळ्याकडे आगामी काळात याचा काही परिणाम जे महाराष्ट्रात झाला नंतर आरोप केला गेला त्यावरती बिहारमध्ये काय दिसतं? मला असं वाटतं जे वाचन आहे म्हणजे मतदारांच्या लिस्टचं वाचन, मतदार यादी वाचन हे करणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. आणि हा फक्त बिहार किंवा महाराष्ट्राचा विषय नाही, हा देशाचा विषय. हा देश संविधानाने चालतो, हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या संविधानानेच देश चालणार आहे. त्यामुळे ते नियम कायदे हे इलेक्शन कमिशनलाही लागू आहे. दुर्दैवाने सातत्याने आम्ही बघतोय ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप इलेक्शन कमिशनवर डेटा ड्रिव्हन होतं. जे असं होत नाही आहे की आरोप करतायत आणि त्याच्या मागे डेटा नाही, हा डेटाच दिसतोय. म्हणजे अनेक ठिकाणी तुमच्याच चॅनलवर सांगितलं जातं की पत्ताच नसतो पण तिथे 800 मतदार आहेत. मग हे यंत्रणा आली कुठून? ह्याची चाचपणी व्हायला नको. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एखादा शेतकरी जर कर्ज काढायला गेला आणि 0.01% पण एखादं डॉक्युमेंट कमी जास्त असेल तर त्याला तुम्ही कर्ज देत नाही, मुलांना ॲडमिशन देत नाही, स्कॉलरशिप नाकारता. मग हे सगळं असताना म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या नियम कायदे, जो ड्रग्जमध्ये आहे तो खोटा पासपोर्ट घेऊन पळून जातो त्याला सोखून माफ, जो मतदार नाहीच आहे जागेवर त्याला मतदान करायचा अधिकार. हे काय चाललंय या राज्यामध्ये
हे खूप एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इलेक्शन कमिशनबद्दल मनामध्ये जे प्रश्न आज उद्भवत आहेत ते भारतासाठी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी फारसे चांगले नाही. काही दिवाळी तोंडावर आहे असं असताना जे दिवाळीचा शिधा राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा गोरगरीब लोकांना मिळत होता तो शिधा आता बंद करण्यात येत आहे. हो, काल मी माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं. भुजबळ साहेबांचं तुमच्याच चॅनलवरचं असं स्टेटमेंट होतं की त्यांनी फाईल पाठवली होती पण फायनान्स डिपार्टमेंटनी ती परत पाठवली असं माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेले 1.5 वर्ष मी सातत्याने बोलते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. जे फिस्कल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात म्हणजे जेवढे पैसे येतात आणि जेवढे खर्च होतात त्याला एक नियम कायदा आहे. म्हणजे घरात कितीही कुठला घरासारखंच राज्य चालतं ना, जे पगारा पेवा किंवा जेवढे पैसे घरात येतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर खर्च करायला लागला तर दिवाळच निघालणार ना. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही अडचण झालेली आहे असं सरकारचा डेटा सांगतो. भारत सरकार असू दे किंवा महाराष्ट्र सरकार असू दे, दोन्ही आर्थिक अडचणीत आहे आणि हा डेटा माझा नाही. 2-3 गोष्टी आहेत. काल वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आला आहे. त्या वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमध्ये या जगामध्ये सगळ्यात जास्त लोन घेणारा देश, कर्ज घेणारा देश हा भारत झालेला आहे असं वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर झालेला आहे. मी म्हणत नाही, हा भारत सरकारचा डेटा सांगतो. आणि भारत सरकार म्हणजे अनेक कार्टून्सही तुमच्या चॅनलवर दिसतात. मी परवाचे कार्टून पाहिलं. माननीय मुख्यमंत्री म्हणत आहेत की 1,0,0,0,0 इतकं कर्ज झालेलं आहे. आता हे कर्ज फेडायचं कसं? तर सरकारचं उत्तर असं आहे की आणखीन कर्ज काढू. हे प्रश्न खूप गंभीर आहे. तुम्ही स्कॉलरशिपचे पैसे बंद केले, आनंदीचा शिधा बंद केला. यांच्याकडे 80,000 कोटी रुपये एक रस्ता करण्यासाठी आहेत. पण सरसकट कर्जमाफी, आनंदाचा शिधा, स्कॉलरशिप, लाडक्या बहिणी योजनेमध्ये 2,100 रुपये सांगितलेले, त्यातलं एकही काम झालेलं नाही. हे दुर्दैव आहे आणि खरं तर फसवणूक आहे ज्या मराठी माणसांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना साथ दिली. त्याचं काल जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं, शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं वक्तव्य त्यांनी केलं. कसं बघताय? ही लोकशाही हो, सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात काही कर्मचाऱ्यांकडून निवृत्ती परत पुस्तक देण्यात आलं, परंतु महिलांनी ते पुस्तक परत दिलं आणि अंगावर फिरून माफी मागण्याचा मला नाही ही घटना माहिती. मी माहिती काढून बोलते त्याच्यावर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यावरील किंवा काही दिवसांवर ठरल्या आहेत. कशा पद्धतीने रणनीती असणार आहे? महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश होणार, त्यावरून एक वक्तव्य केलेलं आहे काँग्रेसने. मला असं वाटतं आपल्याला आठवत असेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता, शिवसेना एक होती, तेव्हा अनेक वेळा आमचे जेव्हा मित्रपक्ष काँग्रेस आणि आम्ही अनेक वेळा वेगळेच लढलेलो आहोत. किंवा सेना आणि भारतीय जनता पक्ष एक होते तेव्हा तेही अनेक ठिकाणी वेगळे लढलेले आहेत. त्याच्यामुळे लोकसभे आणि लोकसभा विधानसभेला आघाड्या युती वेगळी असते. हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं, कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आणि प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा. त्याच्या अनेक वेळा काही ठिकाणी एकत्र लढतात, काही ठिकाणी वेगळे लढतात. आणि इलेक्शन खरंच कधी होणार आहे हे इलेक्शन कमिशनला पण माहिती आहे का नाही हा प्रश्न मनात येतो. 3.5 वर्ष झाली आहेत, इलेक्शनचं काहीच अजून हालचाल दिसत नाही. बघूया पुढे काय होईल तेव्हा. जेव्हा एकतर दसरा मेळाव्यात सगळेच व्यस्त होते, शिवसेना वगैरे. आता पुढच्या आठवड्यात आमच्या सगळ्यांच्या बैठका आहेत, त्यामुळे दिवाळीपर्यंत साधारणपणे चित्र स्पष्ट होईल. मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काही चर्चा सुरू आहे? नाही, आमच्याकडे काय म्हणजे प्रस्तावच आलेला नाही आहे, त्याच्यामुळे चर्चेचा विषयच येत नाही. जेव्हा चर्चा होईल तेव्हा सविस्तर चर्चा करू आणि तुम्हालाही सांगू. दिवाळीच्या पाडव्याला राज्यभरातून लोक गोविंद बागेमध्ये येतात. यंदाचा पाडवा कसा असेल बघूया, कारण 2-3 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. एक तर पवारांकडे यावर्षी दिवाळी होणार नाही, कारण 2 गोष्टी झालेल्या आहेत. महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी ही झालेली आहे, त्याच्यामुळे दिवाळी साजरी खरंच करायची का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याबरोबर माझ्या काकीही यावर्षी गेल्या, त्याच्यामुळे काय नक्की करायचं याची चर्चा एक कुटुंब म्हणून आम्ही केलेली नाही अजून. केल्यावर तुम्हाला नक्की कळेल. थँक्यू. लेपल